ज्ञानेश्वरी आपण काल सुरुवात केली. पहिले आपलं पूर्ण झालं आणि थोडेसे वगैरे बघू रात्री शेवटच्या 5-7 पंक्तीच्या वगैरे बसायला झालं. आपण काल ज्ञानेश्वरी सुरू केली. आज थोडा विचार साधन आणि थोड्याशा वगैरे जास्त घेणारे नाही. आणि पहिल्या अध्यायाचं गणेशाचं निरूपण तुम्हाला मी भरपूर खूप काही तुमच्याकडे व्हिडिओ आहेतच, पण कसं असतं ते बुद्धी तेव्हा पकडून 5-5, 6-6 वर्ष ठेवत नाही. पण ग्रंथाच्या सुरुवातीला ती मंगल करायची पद्धत असते. तेव्हा मी म्हणते मंगल घेते, तुम्हाला रोज म्हणते मंगल घेते. जेव्हा कुंडळी पळदार विठ्ठल म्हणूनच कोणते कार्याला यश असतं, तेव्हा मग ग्रंथारंभ करायचा, चिंतन सुरू करायचं. तर ती सुरुवात सांगितलेली की मंगलाचरण. त्याच्यामध्ये 3 प्रकारचं मंगलाचरण आहे. एक वस्तू निर्देश रूप, एक नमस्कारात्मक, एक आशीर्वादात्मक. जेव्हा वस्तू निर्देश रूप मंगल, वस्तू म्हणजे परमात्मा आणि त्याची ओळख म्हणजे ज्ञान, आणि त्या ज्ञानामध्ये बुद्धीचा प्रवेश आणि होतो, तेव्हा ते त्याला जाणते, जगताला जाणत नाही. तिच्या सत्तेतलं जगत संपत आणि तिच्या सोबत परमात्माच असतो, बुद्धी सोबत अनात्मा नसतो. त्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. वस्तू म्हणजे जीव, भगवंताची स्थिती आहे, जो चौकड आहे, जो आत आहे, जो व्यापक आहे, जो एक आहे, जो सुखकारक आहे, जो नित्य आहे, जो एक साकाराचं मूळ स्वरूप आहे, निराकारातून त्याचं उगमस्थान आहे आणि त्याची ओळख नसताना त्याचं पाहणं आहे. पण त्याचं पाहणं हे वृत्तीचा संबंध आहे आणि त्याची ओळख हे वृत्तीचा बाध आहे. वृत्तीच्या बाधानंतर त्या परमात्म्याचा अनुभव येतो आणि हा जडाच्या देहाचा अनुभव जातो. नामदृश्य जगत मावळतं. त्याला वस्तू म्हणजे परमात्म्याची संबंध, अनुभव आणि ऐक्य, या 3 गोष्टी तुम्हाला थोडं बोलणार आहे आज. त्या परमात्म्याचा संबंध, त्याची ओळख आणि त्याची अनुभूती, या 3 गोष्टी वस्तुरूप मंगल, वस्तू निर्देश रूप मंगल. कारण कसं असतंय, ही भावती म्हणजे ही भाषा वेदांती आहे आणि ह्या वयाला हे बुद्धीच्या हे शब्द किती करून बघा ना. वस्तू निर्देश रूप मंगल. निर्देश म्हणजे काय, ती वस्तू आहे. आपण लोक त्या अगं ते नाही ते, बरोबर आहे ना. 3 उलट नसतं, अगं ते मोठं नाही मधलं आहे ना. मग तसं बुद्धीला तो कळतो म्हणजे ते तिथं जाते जगत अखंड. वस्तू म्हणजे तो आहे आणि तो म्हणजे परमात्मा आहे. आणि परमात्मा म्हणजे त्या बुद्धीने बोधाच्या द्वारे केलेला वेदाच्या साह्यानं संबंध आहे, म्हणजे त्या वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. आणि हे मंगल ओम नमो ज्ञात्या, हे ओम हे वस्तू निर्देश मंगल आहे. त्रिगुणेशाने म्हणलं काय तर म्हणजे भगवंत घेतला का सांगा, भगवंताचं नाव दिलं काय तर. मग माऊलीनं सुरुवातीला काय घेतलं, ओम, आणि पुढे ते ओम कसं आहे, नमो ज्ञात्याला नमस्कार केलाय. आणि ओम हे अध्याय, ओम हे ब्रह्मदत्त वाचक आहे. ओम मध्ये जगताला उत्पत्तीला स्थान आहे आणि अध्याय म्हणजे आधी आहे, नंतर जगत आहे आणि मध्ये जीव आहे. तो त्याच्या सुखीला जीव बनलेला आहे, तो मध्यंतरी आहे. पण त्या जीवाला आधार अध्याय म्हणजे ओंकार आहे आणि त्या ओंकाराच्या सत्तेतून हे सगळं विश्व उत्पन्न आहे. आणि ओंकाराचं रूप म्हणजे परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला ओंकार एक निर्देश रूप शब्द दिलाय आणि त्या शब्दामध्ये अ उ म हे 3 स्वर आले तर, आणि त्या ब्रह्म विष्णू महेशाच्या जिथून उत्पत्ती आहे ते ओंकार हे जगताच्या आधी आहे, आद्यस्थान आहे. आणि आद्य असणारा आद्या वेद रूप परमात्मा आहे आणि तो परमात्माच गणेश रूपाने प्रगट झालाय. आणि त्याच्या मग शरीराचं, त्याच्या अवयवाचं, त्याच्या मोदकाचं, त्याच्या रूपाचं वर्णन दुसरे होते. असं थोडं टिपिकल जरी कळालं तर माणसाला गोवी लागते, आनंद होतो. वाचून एवढं होतं की नाही आम्हाला माहित नाही, कारण आम्ही वाचतच नाही जास्त. शब्दालाकडे बघणं आणि आनंद घेणं हा वेदांती लोकांचा विषय नसतो. वाचन तात्पुरतं टिपिकल करून घेणं आणि त्यात समाधान मांडणं नाही. तसं तुम्हाला व्यवहारामध्ये समाधान कधीच होत नाही, कारण तुम्हाला नजर अध्यात्माची नाही. समाधान कधी होतं तर चिंतनात. काल ती संध्याकाळवरून बसत 12 बरोबर द्यावा झोपायला, त्यांचं कार्यकर्ते बसले सगळे बोल गप्पा म्हणत तिथं आहे. आणि त्याच्यासाठी आपण जर काही केलं नाही
तर दिवस फुकट गेला आणि मग ते समाधान नाही लाभत. 4ला उठले, 5ला उठले, पण चला मेसेज टाकून हातात फोन घेतला, पाठ नाही. रात्री तर बोलू शकले नाही, 12:30 त्यांचा बर्थडे होता, कार्यक्रम बोलणं हे त्याचं प्रबल प्राबल्य. थकली होती खूप. मी बोलले ती गांडच नाही उठायची. मला आपला फोन घ्या, देवा समोर आहे, आपल्या देव समोर देव घरी बसा, देवापाशी बोलत तुम्हाला फोन लावायला लक्षात आलं. पण कसं बेटा, त्यांना करून द्यायचं तर करतो परमात्मा. जे आपण मी बोलतो, मला येतं, मी बोलते, हे शून्य निरर्थक आहे. पण त्याच्या मधात पाठ घ्यायचाच आहे ना आज. तर तो बोलवितो, पण मी आहे म्हणतो ते आढावं. मी म्हणतो तू नाहीच, जगत नाहीच, जीव नाहीच. मग जगत नाही, जीव नाही, आणि दिसणारा तुम्ही मानलेला खरा ईश्वर खरा नाही, जगदीश्वर श्रद्धास्थान आहे. पण त्याला ओळखल्यावर त्याचा आकार नाही. जो आकारातून प्रगट होतो तो जगासाठी आहे, तो निराकार असतो तो मोक्षासाठी आहे. मग जिथे वेदांतात जगताची स्थिती सांगितली नाही तर त्याचं काय काम आहे आम्हाला? जगतच मान्य नाही, जीव सिद्ध होत नाही, वृत्ती ही मिथ्या आहे आणि दृश्य हे खोट आहे, तर त्याची गरज काय? जो आहे तो पकडलाय आणि जो नंतर बनलेला तो मिथ्या आहे, आणि वास्तविक जे आद्य आहे ते ओम आहे. निरूपक लावून घ्या आधी. मी आता जे बोलले, वास्तविक जो आद्य आहे तो आधी आहे, ते ओम आहे, आणि ते सुरुवात आहे. ओम न म्हणजे आद्य. लागलं मला हे लावून द्यायचं, बस बाकी काही नाही. जे आद्य आहे म्हणजे अगोदर आहे, आत्मरूप आहे, आणि नंतर विश्व आहे, नंतर जगदीश्वर आहे. हे समन्वय नाही लावत नाही तर अर्थ बसला की हा कळत नसतो. अर्थात हे नाहीये, अर्थ हा बोलत नाही तुमचा. तितकं समाधान मानतात, पर न केल्यापेक्षा काहीतरी बरं, याच्यापेक्षा पुढे काय? हा सगळं भावार्थ कळतो का? त्याची पूजा करतो आणि जो करतो हे दोन्ही मिथ्या आहेत. सांगा, बोला आता तुमची वाणी टर लावा, सुरू लावा तुमची वाणी, टक तुमची. स्वतःच्या बुद्धीने आकलन होणारा विषय नाहीच वेदांत. संत संगतीमध्ये अध्ययनाच्या महाकाळामध्ये ज्या लहरीचे स्पंदन उत्पन्न होतात, त्या लहरी त्या पापाला, त्या कर्माला, त्या देहाला प्रत्येकजण भिन्न करतात. तो म्हणजे वेद. आम्ही का पाठ पण बोलतो कोणी नाही. सांगा तुम्ही, जे शब्द तुमच्या खुशी येतात ते आठवटीत बनतात, ते वाक्य होतं ते वेद बनतो. तुम्हाला म्हणून मला तसा सकाळी 1 मिनिट वेळ नव्हता, 12 साडेबारा वाजते. जन्मस्थान नाही का? आता आहे का? जिथं ओंकाराला सुरुवात करून ग्रंथात आरंभ आहे, तो ग्रंथ वैदिक आणि ज्ञान मार्गाचा आहे, मोक्ष देणारा. हे लक्षात घ्यायचं. ज्या ग्रंथामध्ये गणेशाय नमः, सरस्वती नमः, व्यंकटेशाय नमः, जे 12 खंडीवर नाव दिलेत, त्याची नाना रूप आहेत, त्याचे पण रूप आहेत, तो नाही. कळतच नाही. मग हे बनलेले आहेत ना नंतर, त्याच्या संबंधानं, त्याच्या शक्तीनं, त्याच्या सहकार्यानं, त्याच्या संबंधानं हे जे नाना रूप बनलेत ना, तर ते ओंकारातच आहेत. आणि ओंकार हा अध्याय म्हणजे आधी आहे, आणि त्याच्यातून विश्वाची उत्पत्ती आहे, जीवाची वेद आणि 3 देवाची वेद. ओम ब्रह्मा आ, विष्णू उ, महेश आ ओम. तिला जो उगम स्थान ओंकार आहे. आणि ओंकार माहित नाही, उगम माहिती, जे प्रकट झालं ते माहिती, म्हणजे ज्याच्याद्वारे आता लेकरू माहिती, माय नाही. अगं तू माय नाही म्हणतेस, लेकरू काढला कुठून? तू निर्गुण आवडत नाही लोकांना, ते नाही. आमची भक्ती मान आहे, तू पण मान आहे शेवटी. आणि भक्तीशिवाय ज्ञानामध्ये प्रवेश होतो का? आधी भक्ती झाली तर मुखातून वेद मिळतो, कळतो. बरोबर आहे ना? कुणाला निर्गुण तत्वाला अवेर करतात ते. तुमच्या भक्ती तुम्हाला येत नाही, आणि तुला काय येते मग? जिथं भक्ती परिपूर्ण होतं तर वेदांत भक्तीचा पाऊल पडतो.
तर भक्तीने ते वेदामध्ये प्रवेश होतच नाही, हे त्या आराधी लोकांना कळतच नाही. म्हणजे हे समन्वय लावून घ्यावा. म्हणजे ओम नमोजी आद्या, मी नमस्कार आहे माऊलीचं सुरुवात जी केली ते नमने तुम्हाला ओंकाराला. तिथून विश्वाची उत्पत्ती, तिथून जीवाची, तिथून जगताची, तिथून शब्दाची, तिथून देवाची, त्या मूळ स्वरूपाला ओंकाराला आत्मरूपाचं त्याचं प्रतीक आहे. ओम म्हणजेच आत्मरूप आहे. त्या आत्मरूपा म्हणजे तुम्हाला माझा नमस्कार असो. मग ग्रंथ आहे आणि मग श्री गणेश. कुठे गणेश आहे बघा ना तुम्ही. देवा तोच गणेश, मग देवा, हा मग देवा, मग खंडी बरोबर घ्या. देव म्हणले का देवा? कळतं का वहिनी? देव म्हणले का देवा? देवा का म्हणले? अनेक बनलेत ना ते. ज्या ज्या सृष्टीला जो जो अवतार राक्षसाचा, असुराचा, रावणाचा करायचा तर तेव्हा ते बनले. होते का तसे? कुणी दरवाजावर बनलं, कुणी रात्री बनलं, कुणी दिवसा बनलं. दरवाजात नरसिंह, त्याची पूजा करा आता, त्याची आठवण म्हणून. उठले की दरवाजाची पूजा असते ना आपली, तर नरसिंह लक्ष्मी असती, त्याची आठवण येते ना. अवतार घातला मग त्याची पूजा आहे. एंट्री करतात तिथे ते, मग तू येस. खूप काही सांगतायत वहिनी, पण बोलावं तर किती. बरोबर आहे ना. मग देवा तूच गणेश, तू म्हणजे ते ओम, तुझी गणेश, तुझे दिसतोच ना आकारानं. मग तुझ्या आकाराचं, तुझ्या रूपाचं, तुझ्या पोटाचं, तुझ्या हाताचं, तुझ्या मोदकाचं, तुझ्या कमरेचं, त्याच्या बेगळेचं, त्याच्या अंगावर घेतलेला तो शेला, त्याच्या बदराला झुंबर, मोती छोटे लावले. काय नाही नाही लोलक नाही ते झुन, काय वाटत ते घुंगरू घुंगरू रुंझुनती चित्रघंटिका, रुंझुन आवाज येतो ना, त्याची दात करू लागली, झुमझुम आवाज लागला का नाही. तसं गणपतीच्या अंगावर पांघरलेला जो शेला आहे तो तरमय सुंदर आहे. तो शब्द व्यंजन रसानं भरलेला आहे. वर्ण शब्द व्यंजन. व्यंजन म्हणजे ते स्वर, म्हणजे 7 ते आहे सप्त स्वर असतात ना. व्यंजन म्हणजे अ उ म ए ओ आम, हे व्यंजन. आणि पद हे सगळ्यांना भरून भरभरीत शेला आहे. त्याच्यातून सगळे शास्त्र बनलेत, पुराण बनलेत, काय बनायचं त्याच्यातून बनलेत. आणि त्याच्यातून शेला पांघरलाय. आणि त्या शेलाला छोटे छोटे घुंगर येतं. रुंझुन रुंझुन चम 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 आवाज येतो. आणि त्या पदाचा अर्थ साधकाच्या हृदयात जातो आणि ते वर्ण शोभतो. असं त्याचं रूपक केलं. सोपं आहे का हे? खूप छान तो माऊली, शेला म्हणजे ते बरोबर सुंदर सांगितलंय. त्याच्या अंगावर जो रेशमी शेला तो व्यंजन स्वर शब्दानं पांघरलेला, भरभरीत अर्थानं भरलेला, आणि त्याला घुंगराचा झुम 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 झुम. आणि हा जो नाद आहे ते प्रगट झालेला तुझा शेल आहे. सकाळी वाचलं मी थोडं 5-10 मिनिटं, उठलं थोडस आवरलं की नाही, कंटाळा उठायचा. कसं तिकडे गेले इकडे गेले फिरत राहते, तुम्ही एका ठिकाणी बसत नाही. म्हणून एक आहे का, ओम नमोजी आद्या. नमो नाही म्हणलं पाहिजे, नमोजी आदर जी आद्या. वेद प्रतिपाद्या, जिथून वेदाला पण प्रगट होता आलं ते ओंकार आहे. तिथून जीव बी प्रगट झाला, जिथून जगत बी उत्पन्न झाला, तिथून शब्दही बनला, तिथून देवही बनलंय. ते ओंकार आहे, ते ब्रह्म आहे, ते आत्मरूप आहे. आणि ते आत्मरूपा त्याला माझा नमस्कार. आणि मग गणेशाला नमस्कार. बाप्पाला राग येते, कारण संकट विनाशक आहे. जेव्हा आपण मांडव घालतो, लग्न करतो, कुठला काही मोठा कारखाना घालतो, तर त्याची पूजा करतो. बाप्पा आनंदच द्या तुम्ही, दुःख नको, संकट नको. मग संसारात संकट नको, आयुष्यातलं आज्ञाने संकट घाट टाकतच येत नाही. आज्ञाने संकट टाकलं की हे संकट कधीच येत नाही. तर कळत नाही पुन्हा आपल्याला ते पुन्हा पुन्हा मला डबल त्याने ठेवायचं वाटत जाते. खरंच सांगते. पण म्हटलं की आपले महान आहेत करून तपस्या करत ना. आतापर्यंत तसंच वेद विचारच केला आपलं. सत्संगामध्ये फक्त आत्मचिंतन झालं, लिखाण झालं, ग्रंथाचं वाचन आणि अनुवाद हे केलं.
तुम्ही भेटले तुमच्यासोबत ज्ञानेश्वरी. जिंतूर रोडला भेटले 10 वर्ष ते विचार सागर, तो झोंबला नाही. प्रारब्ध त्रास देऊ शकलं नाही. कसं देऊ शकलं तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. आपण पाऊस जोराचा पडायला बाहेर महत्वाचं काम आहे बँकेत सही करायची किंवा कॅश आणायची किंवा ATM कडे द्यायचं आणि पैशाचं काम आहे, तर तुम्ही पावसाला जुमानता का? तोडता का पैसे? तारीख संपली, उद्या भेटत नाही कालचे पैसे, तुम्ही सगळं पावसाला भिता का? मग त्या पावसाला मारा न लागण्यासाठी रेनकोट, तसं प्रारब्धाचा मारा न लागण्यासाठी चिंता. साष्टांग दंडवत माऊली. पण पैसे आणतातच जाऊ. बुद्धीला रेनकोट पाहिजेच ना बोधाचा, तर ते सुरक्षित राहते, सेफ राहते आणि त्या गुणाला सोडून आपल्या आपल्या भगवंताला पाहती आणि आपल्या सुखाचा अनुभव घेते, ती ब्रह्मबुद्धी आहे. देहाच्या विषयाचा अनुभव घेते ते भेद बुद्धी आहे आणि जगताला पाहते ते ब्रह्मबुद्धी आहे आणि तिला काहीच कळत नाही ते संसारी बुद्धी आहे, नास्तिक. त्याला आयुष्यभर काही मान्यच करायचं नसते. ते कशामध्ये नास्तिक आपण असतो, अस्तित्व नसते त्याच्यामध्ये. आणि जन्मांतरित संस्कार असतात, एका जन्माचे अस्तित्व नसतात. नास्तिकपणा हे पापांना मोदक असतं, त्याचं आचरण खराब नसतं, पण ते म्हणतात देवाला काय मानायचं, तुमचं काय आहे, काय वेद काय काय ते वाचायचं नाही. आचरण छान आहे, लोकांबद्दल वाईट भावना कधीच नाही, त्यांचं अंतःकरण पवित्र आहे. पण त्यांना ते मानायचं नसतं, पण त्यांची शक्ती मानल्याशिवाय ते जगत नाही, शक्यच नाही ना. ईश्वर आहे पण त्याला बोलून दाखवायचं नसतं, नाही दाखवत ते, त्यांची बुद्धी असते, त्या आपण काय करू शकत. पण पावित्र्यामुळं, त्यांच्या सतकर्मामुळं, आचरणामुळं अंतःकरणाची जी अशुद्धता निघून जाते. जे त्यांचे कर्म असतात, जे आचरण असतात, दुसऱ्या तळमळ असते, ते कर्माचं फल भेटणार असतं, जाणार कुठं ते कर्माचं फल जात नाही कुठंच. ते साठलेलं असून त्याचा साठा होतच असतो आणि नंतर त्याच्या जन्मात त्याचा पुण्य पुढचं जन्म छान मिळतो, त्या जन्मात नाही उपयोग येत नाही. हे सत्य बोलाय तुम्हाला. त्याचं ह्या जन्मात साठलेलं कर्म त्याचा पुन्हा उपयोग होतो, सध्या नाही, असं असतं ते. आता ऐका, ओम नमोचे आद्या, जो अगोदर ओंकार ब्रह्मात्मरूप आहे, त्याचं स्वरूप आत्मरूप आहे आणि त्याला मी नमस्कार करतो. आणि नंतर माऊली म्हणतात, देवा तू तर गणेश बनलास, तिथून म्हणलास, देवा तू तर गणेश सकलार्थ मती प्रकाश. गीता आपण बोलूया, सकलार्थ सगळ्या वेदाचा घ्या, शास्त्राचा घ्या, पुराणाचा घ्या, अभंगाचा घ्या, सगळ्या अर्थ प्रदान करणारा तू आहेस. सकला अर्थ मती प्रकाश, मती म्हणजे बुद्धी, सगळ्या अर्थाला प्रकाशन करणारा, बुद्धीमध्ये असणारा ते तत्व गणपती तू आहेस. त्याच्यामुळे आम्हाला बुद्धिदाता तुला म्हणले आणि तू आमच्या सोबत असल्यानं प्रत्येक नाना रूपाचं चिंतन ऐकताना, आम्हाला अर्थाचं बोधन करताना, बुद्धीमध्ये तू गणेश दाता असल्या, बाप्पा असल्याशिवाय त्या अर्थाचं आम्हाला उकल होत नाही. म्हणून सकलार्थ मती प्रकाशू म्हणजे जागणे, सगळ्या अर्थाला जाणणारा गणपती बाप्पा तू प्रकाशक आहेस. तुझं नाव गणपती जरी असलं तर सगळ्या अर्थाला प्रकाशन करणारा बुद्धी दाता तू आहेस, ते गणेश. त्याची पूजा, त्याचं वंदन. ते किती सुंदर निरूपण आहे. थोडक्यात बोलते, कारण तुम्हाला पहिल्या वेळेस खूप काय बोललेली मी, मला माहिती आहे. मी पहिल्यांदा रेकॉर्डिंग फार ऐकत होते, आता तो वेळ बी नाही आणि अवस्था पण नाही. आता अजूनच खूप ते डबल ऐका वाटत नाही. माझं सांग पुढचं चिंतन राहतो आम्ही. आता ऐका, सकलार्थ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दास, मी निवृत्तीचा दास आहे. अवधारी जो जी, त्यांना जसं जसं मला बुद्धी आशीर्वाद द्यायला सांग, त्यांच्या आशीर्वादाने जे मला बोलता येईल ते तुम्हाला मी त्या वेदाचा अर्थ सांगणारे, 18 अध्याय देणारे आणि पूर्ण गीतेचा भावार्थ सांगणारे आणि बुद्धीला ब्रह्म करणारे, असं त्यानं बरा निवृत्तीनाथाला स्मरण करून बोलतात. अवधारी जो जी, त्यांना जे जे मला आशीर्वादानं सांगता आलं त्यांच्या कृपेनं, ती माझी बुद्धी बोलन आकलन होईल. मला काही येत नाही, मी त्यांचा सेवक आहे, त्यांचा दास आहे. मी स्वतःचे सत्तेने बोलू शकत नाही. माझ्या पाठीमागे माझ्या गुरुचं पण आहे, ते निवृत्तीनाथ आहे आणि त्यांच्या कृपेनं माझी वाणी बोलणारे, हा ग्रंथ पूर्ण होणारे, ते ज्ञानदेव आहे, ते देणारे, माझ्या बुद्धीला ज्ञान आणि तुमच्याकडे मी पोहोचणारा सेवक आहे.
असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. अवधारी जो जी, त्यांना जी सांगितलं त्याच्याकडे पण माझी वाणी बोलणारे, ते जे दिलं ते तुम्हाला मी देणारे. अवधारी जो जी. म्हणजे किती सुंदर त्या शब्दामध्ये जाता येतो आणि मन शांत होतं. मग मन इकडे तिकडे धावत नाही, बिलकुल नाही. आता कुठे धावे मग? तुमचे चरण, चरण त्याच्यामध्ये च काढून च म्हणजे आहे. म्हणजे तुमचं च कुठं कुठं तुम्ही नाही, तुम्ही एका ठिकाणी नाही. हा, मग ते च मध्ये येतं. मग आत्मस्वरूपांचं तुमचं बरोबर रूप आहे आणि दिसणारे चरण तुमचं साकार आहे, पण तुमचं रूप निराकार आहे, ते मला कळाले. त्याला म्हणतात चरण. खूप सखोल असतं आणि जेव्हा संतांना हरीने कृपा केली तर मग काही कमी पडत नसतं. जेव्हा प्रारब्ध लकलक असतं, पुण्याचा साठा असतो, तर संसार लकलक होतो. पण एका क्षणाचा आणि खोटा, ते सुख खरं नसतं, पण ते नंतर कळतं माणसं. संसाराला बोलायचं नसतं आणि देहाला त्याला संबंधात द्यायचं नसतं. ह्याला संबंध सोडून व्यवहार जर करतो आणि ह्याचा जेव्हा वाद होतो तर संबंध रहित बुद्धी ईश्वरात असते, कारण तो आतच आहे. आणि संबंध बोधाने होतो, ते ज्ञान वेदाचं असतं आणि ते अकल बुद्धीचं असतं. कळणं वेदात बुद्धीचं असतं आणि साठा बोधाचा असतो, आणि बोध हा वेदाचा असतो, आणि वेद हा स्वयं परमात्म्याला प्रगट करणारा असतो, आणि तो आत परमात्मा प्रगट झालेला असतो, तो संत महात्मा असतो. तेव्हा परमात्मा प्रगट होतो तर बुद्धीचं त्याचं ऐकून मिलन होतं, तेव्हा सगळं विश्व बाधित आणि खोटं ठरतं. त्याचा देह कुठं राहणार, आकार कुठं राहणार त्या बुद्धीमध्ये? मग त्या देहाचा आकार कसा धारण करत बुद्धी? विश्व जिथे समित्या होतं, विश्व तिथे बुद्धीतून बाधित होतं आणि ते बाजूला जातं आणि सगळा तो आहे असा अनुभव येतो. तो परमात्म्याचा प्रसार असतो आणि संतांच्या संगतीचा लाभ असतो आणि आतल्या ईश्वराचा संबंध असतो. आणि बुद्धी आत्मसाक्षात्कार, बुद्धीमध्ये आत्मसाक्षात्कार फलीभूत असतो, तेव्हा देहाचा संबंध संपून त्या ठिकाणी बुद्धी त्या तत्वामध्ये विलीन असते आणि मूळ पदावर थांबलेली असते. ती देहाने व्यवहार केला तरी तिथे कधीच नसते, म्हणून वर्तत दिसती देही, ते देही न माझ्या ठाई. हे पाऊलीचं प्रमाण सिद्ध होतं, खरं होतं जेव्हा अनुभूती आली तर. कारण आपल्याला काय वाटतं, तो असा आहे, बोलतो, वागतो, रडतो, खातो, चालतो, पण ज्ञानाचे व्यवहार ते बदलत नसतात. अज्ञानी आणि ज्ञानाचे व्यवहार सेम असतात, पण अनुभूती भिन्न असते. त्या अज्ञानी लोकांना जगत सत्य वाटतं आणि संबंध देहाचा असतो, गुणविकार वृत्तीचा असतो आणि सुख दुःखाचा असतो. पण ज्ञानी महात्म्याला संबंध देहाचा नसतो, जगत दिसून खरं नसतं आणि आत परमेश्वराच्या ठिकाणी ती बुद्धीचं आगमन असतं आणि ती बुद्धी त्या भगवंतामध्येच विलीन असते. ते देहाच्या संबंध रहित असते, तो महात्मा असतो. इतरत्र महात्मा कोणीच नसतो. आणि पुरी भाषा एवढी सांगून पण जगाला कळत नाही, कारण कलीमध्ये सत्याला पायाखाली आहे आणि पापाला डोक्याच्या वर आहे. जे काही सांगत नाही, ज्याला वेद माहित नाही, त्याला चांगलं 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 म्हणून असणारे लाखो लोक आहेत आणि चांगल्याला खराब म्हणणारे कोटी लोक. वस्तुस्थिती येते, कारण कलीचा प्रभाव असल्यानंतर चांगल्याला चांगलं म्हणणारे पापी लोक चांगलं कसं म्हणतील? त्याचं पुण्य ते चांगलं चांगलं म्हणणार आणि पापी दोष बघणार, नावं ठेवणार, त्रुटी काढणार, त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे का हे बघणार ते, कारण त्यांची अवस्था कशी असते बुद्धीची. दोषयुक्त अंतःकरण चांगल्याला पकडू शकत नाही, दोषाला पकडतो. हा त्यांचा दोष, त्यांना ते पण कळत नाही. हा दोष असतो, चांगल्यामध्ये दोष पकडतो कधीच नसतो. अध्ययन करणारा आणि गुरुजीकडे राहणारा कधीच चुकत नाही, आणि चूक असेल तर गुरुजी नसते, आपली आमची असते, कारण ही परंपरा सोबत असते. मी मागच म्हणलं, कोणाला काय पटतं, कोणाला काय पटत नाही. जेव्हा हे दोन लोक असतात, एक जीव कोटीतले संत, एक ईश कोटीतले संत, जेव्हा जेव्हा चमत्कार केला तर नमस्कार केला, त्यांना छळलं, गजानन बाबा घ्या, तुम्ही शेगावचे ते साईबाबा घ्या, किंवा आता तुमचे सध्या प्रचलित जास्त तुमचे ते आता पालखी स्वामी दत्ताचेच अवतार, ते कलियुगात कोणाच्या अगोदर ही जगतातल्या लोकांना दुःखातून काढण्याचे जे ज्यांचे अवतार आहे दत्तात्रयाचे, तर त्यांना जेव्हा तुम्ही चमत्कार केला, माऊलीनं पण रेडा बोलता त्यांना किंमत दिली ना.
मग ज्ञानी महात्म्यासोबत जे अट्टमास ते असतात, ते जगाला अनुभव येते, ते तुम्हाला मान्य नाही, करू नका, चुका तर काढू नका ना. जग बोलतं तेव्हा ते खोटं नसतं, आम्ही बोलतो तो चुकलं असतो, पण जेव्हा जग मान्य करतं तर ते चुकीचं नसतं. कारण प्रत्येक ठिकाणी चमत्कार केल्याशिवाय तिथे श्रद्धास्थान बनतच नाही. बरोबर आहे का चूक? मग ईश कोटीतले संत, जीव कोटीतले संत, माऊली ईश कोटीतले, हा रेडा बनवला, भिंत चालवली, बरोबर आहे. आता तुम्हाला कृतीच सांगते. आता आमच्या समाधीकडे तुम्हाला काय माहिती सांगू, वैभव काय आहे ते. तिंड्या येतात महिन्याला, तिथं पंक्ती होतात, अजून चालू आहे. मग ते म्हणतात की आम्हाला आनंदी हीच आहे, आम्ही जात नाही, मी तेच येतो. आम्हाला गुरुजी पैसे आल्यानंतर त्यांना बघितलं, काही काही लोक बघताना असं रडत रडत बोलतात गुरुजींना, पूर्व जुने खेड्यातले लोक, आणि सांगतात की गुरुजी असं आहे कसं करा, गुरुजी असं आहे कसं करा, धावा. त्यांची इच्छा पूर्ण होतात. परभणीमध्ये आणि समाधीपाशी येणारे पूर्वज लोक 50 खेड्यातले लोक येतात, तर ते म्हणतात गुरुजी परीस आहे. आता मला सुद्धा तुम्ही मी चिंतेला सांगितलं, आम्ही चोरून लपून ठेवत नाही, आणि आम्हाला ते भाबडा स्वभाव आहे, आम्हाला ते नाटक करता येत नाही. तुम्हाला म्हटलं की आमच्या सासऱ्याची बातची होती, तिचे लग्न आम्ही दोघांना करून दिले, ते गरीब होते, त्यांना काही जागा, बरोबर आहे का चूक? आणि मला कितीतरी घडले ना असं, एक नाही खूप वेळेस. म्हणजे ते घडण्यासाठी परमार्थ करतो असा अर्थ नाही, ते सहज होत. कारण तिथं ज्या व्यासपीठावर परंपरा असते, ज्या संप्रदायात आपण आहोत, तुमच्या काय बायकाला बोलू लागलं, असंप्रदाय लोकांमध्ये जाऊन तुमचं काय पाहिजे. कारण ते जर नरकाची सामग्री करत असते, विचित्र लोक बरं, ज्यांना काही आधारच नाही, तर त्यांच्या पाकडे येणारच आहे. काय म्हणता करता तुम्ही गुरुजीच्या कुळातले वैश्य आर्य वैश्य कोमटी, मग त्याला का सोडता? नाही काम चालतं, पण गुरुजी सांगणार लोकांचं ऐका, हे चुकीचं नाही पाहिजे नाही. आणि कळव नकळ पण सांगायचं काम आपलं असतं, ते झालं. म्हणजे इथे परंपरा असते, व्यासपीठावर अष्टमहासिद्धी असतात, जीवेवर सरस्वती माता असते, तेव्हा रचना सांगता येते. तुम्ही एवढं ऐकतात, आता 6 वर्ष ऐकली, तुम्हाला म्हणलं पहिल्या त्यातली पहिली ओळी सांगा, मला काल होऊ लागलं रात्री, मी वाचतो नाही सांगतो काय, मला 6 वर्ष सांगणाऱ्याला तुम्हाला मला एक ओळी सांगा, जमती? वाचता येत नाही हो नीट. वेद प्रतिपाद्या, जय जय सविद्या सुरुवात अशी करावं लागते, आर्द्र भावानं, स्वरानं आळून त्यांना हाक मारावं लागतं. तर त्यांना वाटतं मला कुठतरी बोलवायला, इकडे नोकर आहे का ते, कसलं आवाज देणं असतं. सुरुवात त्यांना आवाज द्यायचं, तुमची सेवा करायला, यश द्या, ओवी कळू द्या, अज्ञान जळू द्या, तुझं चिंतन बुद्धीला मिळू द्या, आणि मी तुमच्या पदावर येऊ द्या, आत्मस्थिती बघू द्या. तुम्ही आत्मरूप आहे, मी देहरूप आहे, देहाची भावना जाऊ द्या, अज्ञान संपू द्या, तुमची प्राप्ती होऊ द्या, जन्म मरण थांबू द्या, आणि तुमची संगत लाभू द्या, अवृत्ती तुमच्यामध्ये थांबू द्या. इथे वाटून बोला राम राम नाही राम राम. हे किती पटेल ग. पण पहिल्यांदा त्यांना आवाज देताना तुमचा मुलगा येतो, मा ये रे ये मा, तर आपण तर आपल्याला जिथल्या तिथं कंट्रोल एक मर्यादित आहे. पण परमार्थामध्ये अंतःकरण पवित्र असल्यानंतर आणि आत परमात्मा प्रगट झाल्यानंतर आणि आयुष्याची सामग्री पुण्याची असल्यानंतर अंतःकरण कठोर होऊ शकत नाही आणि भावनेला आळा बसू शकत नाही. हे त्या अंतःकरणाचा परिणाम असतो. त्याची स्थिती तशी असते. काही जरी बोलतात ते डोळ्यातनं पाणी येतं,
काय आम्ही तिथे बसलो भाऊ बहीण, रात्री म्हणलं मी बोल आम्ही दोघं बसलो. म्हणे निवृत्त दासी अवधारी जोजी इथपर्यंत आलो. हे शब्द ब्रह्म अशेष, हे शब्द कोणते येतं? माऊलीच्या ओळीमध्ये आलेले शब्द हे ब्रह्मरूपाला प्रगट करणारे शब्द आहेत. हे शब्द ब्रह्म अशेष, जे तुमच्यापाशी अज्ञान शिल्लक राहिलेले, त्या शब्दाचा बोध आज जर गेला तर हे शब्द वेदाचे येतं. ही ओवी त्या ब्रह्मरूपाला प्राप्त करणारी आहे आणि तुम्हाला त्या ईश्वराचा जवळ येणारी आहे. हे शब्द ब्रह्म अशेष, तेच मूर्ती सुवेश. मग ती मूर्ती कोणती? गणपती, गणेशाची. त्याला वंदन करून जर तुम्ही पुढे गेलात ज्ञानाकडं तर ते गणपती तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला बोध हृदयात राहील आणि तुम्ही ब्रह्म हे कळल आणि देह बुद्धी तुमची जळल किंवा पळेल. किंवा ह्या गणेशाला स्मरण करून त्याचा नमस्कार करून त्याच्या रूपाचं, त्याच्या अवयवाचं, त्याच्या दिसण्याचं एक वर्णन करून जर पुढे जर गेलात तर तुम्हाला यश येईल, नाहीतर नाही. कारण त्याच्याशिवाय कारण त्या गणेशाचा हातात मोदक कसा आहे, तो दिसतो कसा, त्याचं मोहरूप कसं, तो लोभणीय कसा, तो किती आकार घेतो. गणेशाच्या मूर्तीसारखे कोणत्याच देवाला आकार नाही. तुम्ही बघा आता गणपती येतो 4 महिन्यात, तर त्याचे किती हजारो आकार असतात, पण ते कुठला आकार आवडतो? गणपतीला एक आकार आहे का? रामाने छान वाटतं. रामाने एकच आकार आहे, कृष्णाला एकच आहे, 10 आकार आहेत का? पण गणेशाला एक नाही. अरे बापरे, काय पायाकडे करते, उभा टाकते, असं करते, तसं करते. अरे तो मामा कुठे कुठे बसत ते, किती रूप धरते. बाकीचे देवान धरले का ते सांगायला मला वेळ नाही, पण ते तेवढं समजून घेत. कितीतरी लाखो रूपात दिसतो, पण तो आवडतो कारण तो आद्य आहे, बुद्धी राहत आहे. व्यवहाराला असू द्या, परमार्थाला असू द्या, त्याची शक्ती असल्याशिवाय व्यवहार सफल नाही आणि परमार्थ सफल नाही. तो गणेश आहे आणि तो बुद्धिदाता आहे, बुद्धीला प्रगल्भ करणारा. बुद्धी ही प्रगल्भ होती आणि त्या आशीर्वादानं ती जाणू लागते परमात्म्याला. ती तिची कृपेची आशीर्वादाची स्थिती कुणाशाची? गणेशाची. आता मग ते काय सांगितले? स्मृती त्याचे अवयव. गणपतीचे हात, पाय, मुकुट, मोदक, काय काय केला, त्याच्या कमरेला पट्टा, त्याच्या घुंगरू, त्याच्या अंगावर शेला, त्याचं बघणं, त्याच्या अंगावर अलंकार, दंडाला घातलेलं, मनगटाला घातलेलं, गळ्यात घातलेलं, मुकुट घातलेलं, जे 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 अवयवांना शोभून आहे ते सगळे स्मृती म्हणजे वेदाचे काही काही भाग आहेत. स्मृती तेचा अवयव. वेदामध्ये जे जे काय 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 सांगितलं ते अलंकारून बसले, त्याच्या अवयवावर आले आणि ते अवयव म्हणजे स्मृती आहे. स्मृती म्हणजे माझ्या गणपतीचे अलंकार आहे. किती सुंदर. रामकृष्ण हरी माऊली, किती सुंदर. खूप सुंदर. स्मृती त्याचे अवयव, त्याचे अवयव, त्याच्यावर असलेले अलंकार, काय तो गणेश शोभतोय. सगळं वेदाच्या ज्ञानानं, बोधानं, प्रमेयानं. आता पुढील सुंदर आहे. मी ज्ञानेश्वर उघडले, म्हणलं आता काय सांगा पप्पा, वाचन नाही, आता हे तर अवघड आहे. म्हणलं देवघरात गेले, म्हणलं पांडुरंगा, आणि खाली महादेव विचारित ती मध्ये आणली महादेव, त्याच्यामुळे तिलाच बघते. तिथे तिला माहिती होतं आपला काय माहिती. मी आज कधी बघते तिथं नंदी महादेव त्याच्या बाजूलाच येतात. त्या महादेवाचं फुल घेतलं, म्हणून महादेव तुमचं ज्ञान आहे बोला, आम्हाला येत नाही आता काही. उघडले ते ज्ञान सांगू काय बायांना, पण चित्तन घ्यायचं, जपायचं नाही, जपायचं नाही. कसं असतं बायका बाहेर गेले व देखा अंगिक भाव. अंगिक भाव काय भाव आहे त्यांचा? त्याचं लावण्याची ठेव अर्थ शोभा. त्याचं लावण्य म्हणजे स्वरूप इतकं सुंदर आहे, त्याच्याकडे बघा बसा वाटतं, इतकं सुंदर आहे स्वरूप. लावण्य म्हणजे स्वरूप. काय दिसतं बाई, काय लावण्य रूप आहे म्हणतो ना आपण, त्याचं रूप इतकं सुंदर आहे, मनमोहक आहे. आणि अर्थ शोभा, ते जर प्रश्न झाला तर तुम्हाला पुढचा अर्थ लागल आणि निरर्थक देहभाव जाईल. अर्थ जर नाही तर तुम्ही बद्ध आहे, अर्थ जर कळला तर मुक्त आहे. कळतो ओवीचा अर्थ कळते ते म्हणले शेवटी ओवी वाचणार मुक्त होईल. नावेला जाणे येड्याला कळ मला चांगलं म्हणती,
कट्ट्या लेकाला माझं पोरग म्हणती की नाही. मग ते म्हणले शेवटी त्या लोकांना तेच पकडता आलं. हा आम्ही वाचले मुक्त झालं. हा पण किती जन्म घ्यावं लागतात बाप्पा. ह्यानं पुण्य होतं, पुन्हा संत मिळते, पुन्हा अध्ययन होतं, मध्ये गॅप होतो, मध्ये बुचकळ असते, खाली जातो. पटकन आहे व्हय. जर वाचून झालं असतं तरी श्रवण, हे वाङ्मय, वेदांत, हे अध्यात्म ह्याला अर्थच राहिला नसता. पण तुमची सेवा वाया जाणार नाही. कोणत्या ना जन्मामध्ये लाखो जन्म तुम्ही माझ्याकडे येताल, आत्ताच नाही. हे बी करून घ्यावं लागतंय. त्याला माहितीला कळत नाही, त्याला काय करणार आहे माती. चला लावण्याची ठेवा अर्थ शोभा. तुम्ही जर कृपा केली बाप्पा, गणेश बाप्पा, तर ही जी शोभा येईल अलंकाराला, तर ओळीचा शब्दाचा अभावार्थ बुद्धीमध्ये थैमान घालाल आणि बुद्धी भगवंतापाशी सहज जाईल. देहातून बाहेर निघाल आणि त्या परमपदाला जाऊन थांबल. ते अर्थ कळाल्यावर ती देहात थांबणार नाही, इंद्रिय संबंध होणार नाही आणि ती ईश्वराला सोडणार नाही. अर्थ सोमा. चला पुढे ऐका. अष्टादश पुराणे, 18 पुराण आहेत ना, म्हणजे 18 पुराण. हरीचं चिंतन, हरीचं नाम, हरीचं कर्म करा. पुराणात काय असतं? कर्म करा, हे दान करा, ते तिथे करा, तिथे आंघोळ करा, तिथे जा, हे ऐका, ते तप केलं तुम्ही पण करा, ते तुम्ही करा म्हणून तप केलं सांगतो. पुराणात काय असतात? कथा असतात. वेदात काय असतं? तुमचं रूप असतं. कर्मात काय असतं? पाप पुण्य असतं. विधीने केलं तर पुण्य आहे, निषेधाने केलं तर पाप आहे, आणि अकर्ता होऊन केलं तर पाप नाही, पुण्य नाही, निष्कर्म होतं. आणि ते कर्म तुम्हाला ईश्वराकडून येतं. पण निष्कर्म व्हायला आधी वेदांत कळावा लागतो, तर ते कर्म बाजूला जातं. उगत जात असतं का? अंतःकरणाचा आणि कर्माचा संबंध आहे का नाही, का गेला का आला, असं विचारलं कोणाला सांगता येईल का? बुद्धीला सांगा. इथं कळतं आधीच. ज्याला चिंतन नाही, अध्ययन नाही, मनन नाही, श्रवण नाही, ज्याला वेद नाही, ज्याला साधू संत संगती नाही, त्याला ह्या तपस्येशिवाय संबंध कर्माचा, बुद्धीचा, देहाचा, जगताचा, विषयाचा, सुख दुःखाचा बुद्धीने कुठं कुठं संबंध धारण केलाय आणि संबंध कर्मातून तिने सोडलाय, कर्मयोग झालाय की नाही हे कळतं का ज्ञानाशिवाय? ज्ञान नाही तर कर्मयोग होत असतो का? किती अल्ताड बोलणे. कर्माचा योग व्हायला, कर्मयोगी बनायला, ह्या अध्ययनाकडे यायचं, ओवीमध्ये जायचं, सतसंगात राहायचं, श्रवण भक्ती करायची. काहीही चिंता राहत नाही इकडची. तो काळ तर परमार्थासाठी घातला. श्रवण केलं, आत्मचिंतन केलं, एका क्षणाचं कोटी यज्ञाचं पुण्य. एक क्षण चिंतन केलं, मुकाम जाऊ द्यायचं आपलं आजचं. काही जबरदस्त येणं वाकडं चुकीचं बरोबर. तुझी सेवा करून घेतली बाबा, येडी वाकडी माफ कर. जेवायला बोललं 4 पदार्थ चुकले, एक बासुंदी खातेच, टाकून दे भाज्या वरण. बासुंदी आली की नाही, नाही तर भजी आवडले, अलगोंड आवडले, खाल्ले का ते खा. एकतरी चांगलं असेल ना. कसं का चुकीचं आहे? स्वयंपाक केला ना, चुकलं असेल बाबा, चिंतन झाले ना, काही चुकलं असेल, पण काही आलं तर घ्या पकडा, जे बरोबर ते पकडा, चुकीचे सोडा, असा भाव. आता तुम्हाला सांगायचं होतं की अष्टादश पुराणे, 18 पुराणे आहे ना, ऐका. 30 मणिभूषणी, जे 18 पुराण आहेत ना, ते तुझ्या अंगावरचं अलंकाराचं भूषण आहे. ते अलंकार म्हणजे जे पुराण आहेत ते तुझे अलंकार बसले तर तुझ्या अंगावर, आणि तुझ्या साह्याने देऊनच हे सगळं बनलंय पुढचं. पुराण काय खायले पुढे तुमचे ग्रंथ ते ना, आपल्याला ग्रंथाची ओळख नाही जास्त, आम्ही ह्याच्यावर ठाम आहे, कारण इतर ग्रंथ आमच्या हातात येतच नाही, त्या पाप सुटते. आम्ही बी वाचले, पण सुटावं, सोडू नये, सुटा. जसं आंबाला बाळाला देतो ना फळे, फळे ना देतो, जेव्हा पिकलेला आंबा देठाला सोडतो, कच्चा आंबा देठाला धरतो, सुटलं गेलं ते. इथे सगळं ब्रह्मांड, यात काय नाही, सगळं. आता ऐका,
अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पद पद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची. पद पद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची. पद म्हणजे शब्दाला जोडून केलेलं 2 शब्द 3 शब्द 10 शब्दाचं रचना करून केलेलं एक पद. पद पद्धती ठेवणे म्हणजे प्रमेय रत्नाची. फार सुंदर रूप केलेले इथं. त्या शब्दाला जोडून वैदिक भाषा शब्द वापरून ते शब्दाची जोड करून जे तत्वार्थ काढायचा आहे मुखातून आम्हाला पुढे ओवी घडवायची ते तुझ्या अंगावर असलेले ठेवणे. त्यांना ठेवणे म्हणजे काय सांगितले ऐका. अलंकारच आहे पण थोडी वेगळी भाषा बोलले तर की कुंदन म्हणजे दागिन्यामध्ये आपण कुंदन भरतो का लाल निळ हिरवं पिवळं ते तुझ्या अलंकारामध्ये सुशोभित होण्यासाठी कलर भरलेलं कोंदण आहे. तसं ह्या पदामध्ये त्या वेदाचा अर्थ बसलेला तुझ्या अलंकारावर असलेलं ते वैभव आहे ते कोंदण आहे. तू जे आता इथून तुझ्या नमस्कार करून मला वेदाला ओवीला गीतेला त्या तत्वाला अर्थ भरून काढायचा त्या तुझ्या आशीर्वादानं. तुझ्या अंगावर असलेले जे पुराण आहेत जे वेद आहेत ते तुझे अलंकार आहेत आणि त्या अलंकारामध्ये मध्ये बसलेले कलर आहेत नाना पिवळा लाल हिरवा निळा ते मध्ये कुंदन कलर आणि ते त्याच्यामध्ये तत्वार्थाचा भरलेला रंग आहे आणि ते रंग तुझ्या अलंकार आहेत आणि तू ते अलंकार तू आता जगाला बुद्धीमध्ये येऊन देणार आहेस आणि माझं काव्य होणार आहे ज्ञानेश्वरी संपणार पूर्ण होणार आहे आणि जीवाला ब्रह्मस्थिती येणार आहे. हे त्यांचं रूपक आहे. आता कसं किती बुद्धीच्या पलीकडच आहे ते कळतंय. तुम्हाला शब्द सांगते डबल ऐका मला तसलं चुकीचं बोला वाटत नाही. पद पद्धती ठेवणे. पद म्हणजे 2 शब्दाला जोडलेले एक शब्द आहे ते जुटला म्हणजे पद येतं. ते जास्त पद आले की वाक्य आणि वाक्यामध्ये शब्दामध्ये भरलेला भावार्थ वेदाचा म्हणजे ठेवणे म्हणजे कोंदण कुंदन कुंदन. बघा आता त्या शब्दामध्ये ओवीचा भरलेला भावार्थ म्हणजे कुंदन. साष्टांग दंडवत प्रगट झाला अलंकार अलंकार आहेत नाना अंगावर घातले गळ्यातले दंडाला मुकुटे हाताला गणपतीला कटक कापसाचे वाकडे तिकडे कळतं का हे घालण्याचं. मनगडाला घाल ग 3 पदर कर वेण्या कर असं वळ करत की नाही. कापस घालतात त्याला कापस. अरे देवा हे घाला बुद्धीमध्ये ते गणेशाचं वस्त्र अलंकार त्याला कापताना कुंदन वेल सोनं अलंकार. पण त्याची पूजा कापसाला थोडं माफ कर ते गपची पुस्तक काही बोलत नाही आणि ते सोंड गावात चुकल्यावर ते म्हणतो आणले बाबा घरात ठेवते पाण्यात टाकते बोललं असतं. सुवर्णाचं रत्न जडित आहे त्याची झलक सुंदर आहे त्याला घुंगरू बांधलेले ते झुमझुम वाढले गणपती फिरायलाय ब्रह्मनाद व्हायलाय आणि बुद्धीला कळायलाय तो बुद्धिदाता आहे. धन्य माऊली धन्य माय तुमची खरंच. त्याच्या अलंकाराचं वर्णन आहे ऐका. तिची मणिभूषणे म्हणजे अलंकार त्याला चढवले आहेत. अगोदर मूर्ती सांगितली गणेशाला वंदन पुन्हा त्याचे अवयव मग त्याच्या अंगावरचे अलंकार मग त्याला भूषणानं शोभा द्यायचे अलंकारानं आणि त्याचे अलंकार म्हणजे मणिभूषणे. पद पद्धती ठेवणे म्हणजे पद शब्द जोडले पद झाला त्याचे ठेवणे त्या शब्दामध्ये वेदाचा पुराणाचा शास्त्राचा गीतेचा हे कुंदन भरलंय आणि ते अर्थ झालाय आणि ते अर्थ तुमच्या बुद्धीत आला हे गणेश आपण. बाप्पा ते गणपती बी असते कदा कदा आता देवीवाला लाख त्याला आनंद व्हायला ना कारण त्याच्या साह्यानंच गणपतीचा
सुरुवात थोडी होईच होणार आहे. त्याच्या अलंकारातलं जे वेद आहे, जे पद आहे, जे कुंदन आहे, जे भावार्थ आहे, जे प्रमेय आहे, सिद्धांत आहे, ते देणार आहे. कारण बुद्धिदाता तेच आहे. पण तुझे अलंकाराचे बाबा, तुझं वर्णन, तुझा शेला, तुझी घुंगरू, तुझी सोड, तुझा मुकुट, तुझ्या हातातला मोदक, मोदक मिरवीत असे वेदांत महारसो, मोदक मिरविते असो वेदांत महा. हो, हा मोदक म्हणजे वेदांताचा रस भरलेला आहे मोदी. आणि तो मोदक तू घेतलास म्हणजे जगाला ह्याच्या मोदकामध्ये अशी वेदांताची गोडी आहे, ते मोदक आहे. मोदक कळतं का? आनंद रामकृष्ण हरिमाई, पांडुरंग हरिमाई, साष्टांग दंडवत. हो, आपल्याकडे जर कोणी सेवा करायला काम आणि काही मागत नाही, त्याच्याकडे लग्नाला धावून आपण त्याला सोनं चांदी भरभरून देतो. हे आमची सेवा केली, प्रेमाने केली, इमानदारीने केली, कधी चोरलं नाही, आमच्याकडे आयुष्य दिले, त्याचं लग्न आम्ही पार पाडू. तसं आपण सेवा ग्रंथात सेवा केली, तसं जीवाच्या सेवाचं लग्न आम्ही पार पाडू. भगवंत येतो, यावंच लागतं. साष्टांग दंडवत माऊली. रामकृष्ण हरिमाई. श्रवण, मनन, निधिध्यासन. तुमचा आता दुपारी विचार मी थांबते, विचारायला सुरुवात करणार आहे, मी थांबणार आहे. 15 मिनिटं थांबा. ज्याला काम असेल तर निघून जावा. कामाचे लोक नका थांबू. आणि विनाकारण डोक्याला ताण घेऊन मंगलाचरण घेते आणि पुढचा विषयाला जाते. कारण तुम्हाला झाले सगळे भरपूर मी सांगितलेले आहे. कुंडली कोटहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री सद्गुरु प्रसन्न विचार सागर रहस्य तरंग पहिला. जेव्हा विचार असतो बुद्धी, तो संसाराचा असतो, आता परमात्म्याचा असतो. जेव्हा विचार सागरासारखी बुद्धी प्रगल्भ होती, अथांग होती, तर ते भगवंताला जाणू लागते. तोपर्यंत नाही. बुद्धी विचारच करते, पण एक विचार असतो संसाराचा, देहाचा, एक विचार असतो परमात्म्याचा, एक विचार असतो कर्माचा, एक विचार असतो धर्माचा, एक पुण्याचा, एक पापाचा. ती विचार करते, हे करून पण करते ती. असं होतं. खोटं बोलावं लागतं, पर्याय नसतो. मग ते खोटं खोटंच असतं. होतं का नाही खोटं? मग बुद्धीचा विचार असून खोटं होतंय ना. म्हणून की कसं करावं, काय करावं, हे विचार, बुद्धीचा जो विचार प्रगल्भ झाला आणि तिथे विचाराकडे सहज गेली आणि तिला त्या वेदाने नेलं. बुद्धीला भगवंताकडे न्यायला वेद आणि गुरु लागतात. हे शब्द पकडायचे तुम्ही कमीत कमी. बुद्धीला भगवंताकडे जाण्यासाठी गंगा नाही, ज्ञानगंगा लागते. संत लागतात, श्रवण लागतं, विचारसागर लागतो आणि बुद्धी त्या वैदिक ज्ञानामध्ये प्रगल्भ लागते. कसं संसाराचं ज्ञान आहे त्या ज्ञानातले, पण भगवंताचं ज्ञान आहे यथार्थ. आता पुढे तुम्हाला सगळे येणार. तरंग पहिला. श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. आता दशोपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रे म्हणतात. त्याची गाला काय म्हणतात? दश उपनिषद ऐकत ना. उपनिषद म्हणजे गीता कुठून आली, उपनिषदातून आली. पूर्ण काय? भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. हे ब्रह्मसूत्र ग्रंथ बघितलाच नाहीये. ज्ञानेश्वराचे अशा 4 मिळून एक ग्रंथ बनतो, त्याचं नाव ब्रह्मसूत्र. ते आमचं भरपूर वाचन झालेलं आहे. म्हणजे परमणत असताना, म्हणजे खूप पूर्वी वाचताय. ब्रह्मसूत्र छान आहे ग्रंथ. थोडी कठीण भाषा आहे, पण कळत. मोठा आहे, धरताच येत नाही त्यात. आता ऐका, यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय म्हणतात. आता तुम्ही सांगा, तुम्ही काय म्हणतात? पालखी प्रस्थान कधी? पालखी प्रस्थान कधी? आता होणारच आहे. तसं हे 3 ग्रंथ जर अवलोकन केले तर तुमच्या बुद्धीचं हालचालीतून देहातून सरकती, बुद्धी पालखी आळंदीतून सरकती, म्हणजे प्रस्थानत्रय. पालखीचं प्रस्थान कधी? तुम्ही ऐकलं का शब्द हे? मग जेव्हा माऊली पालखीत बसतात तर बोध बुद्धीत बसतो आणि ती बुद्धीची पालखी भगवंताकडे जाते, ती गुरुमुळे. त्या पालखीला 4 पाय वेदाचे. बरी बुद्धी बसली, पालखी निघाली या देहातून आणि चालली भगवंता हरीकडं. मग बुद्धीची बी प्रस्थानांतर आहे आणि पालखीचं बी प्रस्थानांतर आहे. त्या प्रस्थानांतराला 3 ग्रंथाचा आधार आहे आणि ह्या बुद्धीला गुरुचा आधार आहे वेदाचा. जमलं का? नाही. आता मोड आलं तुम्हाला. सत्यपीठ आहे. जमलं की नाही? खूप छान जमलं.
अशी बुद्धी पालखी झाली बघा तिकडे प्रस्थान तर काय त्याला गुरुचं बोधाची पालखी गच्च भरलेली आणि 4 वेदाचे पाय आहेत पालखीचे आणि ती मध्ये बसली आहे आणि त्याला गुरु नेऊन भगवंताकडे आले. कळतच नाही आपल्याला. आता यावर भगवतपूज्य पाच हे शंकराचार्यांची भाष्य असून त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती तुम्ही फक्त ऐकावे नाही, तुम्हाला त्यातली काही माहिती नाही. आम्ही ते सगळं भरपूर ऐकले. आता हे ग्रंथाचे नाव विचार सांगायला वेळ नाही माहिती. आता थोडक्यात बोलते. अद्वैत सिद्धी हा ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये सिद्धी काय केली? ज्ञानाची, मोक्षाची. इथं विषय नाही, देव नाही, पूजा नाही, आरती नाही, काही नाही. इथं बुद्धीमध्ये परमात्म्याचा प्रगट होतो. ते अद्वैत ग्रंथामुळं द्वैताचा नाश झाला, बुद्धी अद्वैताकडे आली, जीवशिव एक झाले आणि जगताचा बाद झाला. त्या ग्रंथातून कळतं. त्या ग्रंथाचं नाव अद्वैत सिद्धी. कारण तो ग्रंथ कोणाची सिद्धी करतो? अद्वैताची. अद्वैत म्हणजे काय? जिथे द्वैताचा नाश आहे. द्वैत म्हणजे काय? मी तू आहे. मी तू म्हणणारी कोण आहे? वृत्ती आहे. वृत्तीचा विकार आहे आणि विकाराचा नाश आहे, आकाराचा बाध आहे परमात्म्याचा. तिथं प्रगटीकरण आहे. त्याला म्हणतात अद्वैत सिद्धी. थोडक्यात मांडणी कारण हे ग्रंथ सखोल आहे. एवढा ग्रंथ कशाचा सांगू तुम्हाला. आता ऐका. आता विवरण का हे ग्रंथ मोठे, खूप मोठे येतं. तुम्हाला पुढे येणार आहे. हे विवरणकार येतं. त्यांना प्रत्येकाचं मत मांडलेलं आहे आणि त्या मतानुसार त्यांना मायेची, ईश्वराची संगती लावून दिली. जगताची, मायेची, जीवाची, शिवाची, बोधाची, मोक्षाची त्यांच्या मताने ते मांडलेले. ते विवरणकार म्हणतात, भामतीकार म्हणतात त्याला बहुतेक. आता ऐका. एक मिनिट. भामती बघा आलं का? आलं बरोबर मी बोलले तेच. भामती, निबंध आणि प्रकरण ग्रंथ. आता भामती बद्दल काय बोलू का तुम्हाला 2 मिनिटं? हा ऐका. जेव्हा हे विवरणकार त्यांचं कोणतं ऋषी तुम्हाला लक्षात नाही, ते ग्रंथ भामती लिहू लागले. ऐका. ते भामती त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव बायकोच आहे. ते भामती, भामा. हा तर ते ग्रंथ लिहू लागले आणि लिहिता लिहिता त्या काळामध्ये लेट होती का? ऋषी मुनीचा काळ, 1000 वर्षापूर्वीचा काळ. त्यानं भामती ग्रंथ लिहिला. तर त्या भामती ग्रंथाचं नाव पडलं पण आधीच ग्रंथ होता. त्याच्यामध्ये अद्वैत सिद्धी सांगणार होते. सगळं अद्वैत ज्ञान होतं. ते ग्रंथ लिखाण चालू झालं. सतत 8, 10, 15 झाले. ते झोपणत, बसणत, खायनत, पिणत. सतत 8-10 दिवस नॉन स्टॉप. मग रात्र व्हायची, दिवस व्हायचा, रात्र व्हायची, दिवस व्हायचा. ते गुरु हरण पत्नी सारखं ना. आता दिवस मावळा, आता लिहिलं कशी म्हणून तिने सलम काढ्या आणल्या. त्या काळात सलम काढण्याचा प्रकाश करायचे. त्याने ढीग आणला आणि ते सलम काढी लावून त्या प्रकाश त्याला भान नव्हतं. ते ग्रंथ लिहू लागले. ईश्वराची देण असते ना, एक प्रेरणा असते. तर दिवस मावळ्याचा अंधार पडला म्हणून त्या काड्या आणल्या, सलम काढ्याचा ढीग आणला आणि एक 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 पेटवायली आणि त्या प्रकाशात ती लिहिले. असं करता 4 दिवस झाले, 5 झाले. ते भानावर आले. ती म्हणली आबा बघितलंस का? कापासून आहे? ती म्हणते मी ग्रंथ लिहिता तेव्हापासून आहे. किती दिवस झाले? म्हणजे 5 दिवस. आणि हे ढीग कुठे आहे? सलम काढ्या ढिगारा पडलाय. सलम काड्या म्हणजे पटकन पेटणार आहे, त्याला सलम काढे म्हणतात. सलम काड्या तर त्याचा ढीग पडा राखेचा. 4-5 दिवस ते काड्या जळून जळून जळून, काही मोठ्या काही जाड, मोठे मोठे प्रकाश अंधारात ते जाळून त्याचा ढीग पडा राखाचा. ते मुली राखाचा ढीग का? सलम काड्या जाळल्या. त्या प्रकाशात तुम्ही लिहिला, त्यांना घामच आला त्या ऋषींना. म्हणजे अगदी समोर येतो आले. ते ग्रंथ मी लिहिलाय ना. हा लिहिलाय. मला काय कळतं त्याच्यात? तुम्ही फक्त मी प्रकाश केलाय, लिहिलाय. हे जन्माला आलेला जीव जो बंधनात असतो आणि त्याला आपल्या मूळ स्वरूपाकडे येण्यासाठी अद्वैत ग्रंथ लागतात. त्याच्यासाठी मी विवरण काय म्हणजे आहे, त्याच्यामध्ये विवरण वाचस्पती म्हणतात त्यांना. तर त्याच्यामध्ये मी सगळ्या जीवाचं कल्याण होण्यासाठी अद्वैत ग्रंथ लिहिलाय. आता पण ह्याला नाव नाही, मग आता काय नाव टाकू? त्याचं नाव होतं भामा. त्याचं नाव पडलं भामतीकार, विवरणकार म्हणतात. बघा वहिनी, आतापर्यंत तुम्हाला माहिती त्याला आम्ही काय करा. हा महान ऋषी मुनीचं त्यांना वेदांताचे महान ग्रंथ लिहिले तर त्याचं अवलोकन साधक सिद्ध झाले तर हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही करणार का? तो आमच्या काय. आता हे खूप लांबीला असे ऐकले तर मिमप्रतिबिंबकार, विवरणकार, औषधवादी
खूप लोक आम्ही त्याचं चिंतन केले, मनात ऐकले, का त्याचं पागलपण होतं, खरी मंत्र्याचं वाक्य होतं आणि ह्या व्यासपीठात पुढे जीवाचं कल्याण ही गंगा पुढे न्यायची होती, हे कारण असू शकते की ह्या ग्रंथाची महती या देहातून ह्याला ठेवलंय, तर ते कार्य आता आधी मला वाईट वाटायचं, आता मला शून्य आहे, आता शून्य आहे, न देह न प्रारब्ध न स्त्री न पुरुष काहीच नाही, कारण त्याचं कार्य करायला हे ठेवलंय आणि ते कोतो करून घ्यायला फक्त पोस्ट म्हणे. आपण आधी दुःख वाटायचं, काय राहिलं आयुष्य, काय आपल्याला काय दिलं देवानं, माझ्या परमात्म्याला संसार पण झालेला आहे, कारण दोन्हीही संपलेले, चिंतन संताप पण संपलेले, अध्यात्मतेनं सगळं दिलं, भांडवल दिलेलं आहे आणि संसार पण सगळं झालेलं आहे. कोणतं राहिले माझं, म्हणून थोडं दुःख वाटत होतं. आता नाही, आता कदापि नाही, कारण ही सेवा राहिली ह्या श्वासाचं सार्थक करायचं आणि वेदाचा अर्थ आत भरायचा आणि मी कोण कळून देह सोडायचा, तोपर्यंत नाही पडणार तो. हे त्याला आम्हाला त्याला आम्ही आवाज दिलेला आहे की हा देह कधी पाडणार, तर तुझी अनुभूती घेणार, तेव्हा तू हा पाडणार, ही भिंत पडणार, पण तुझ्या अनुभूतीत आम्ही गेल्यावर ते विठ्ठला तू करणार, कारण तुझ्यासाठी जगले, तुलाही माहिती मी काय केले, पण जे केला का संसार केला हे तुला कळते, मला सांगायची गरज नाही, पण वास्तविक त्यात मग तुला काय करायचे कर, इतक्या तुला काय करायचे कर, माझा प्रतिबंध नाही, पण तुला बघ काय करायचं, तुला काय सुस्त, तुला योग्य वाटतं ते कर. त्याला आपण अजून हाक मारायची असते, म्हणून हे ग्रंथ जे आहेत ते खूप मान आहेत. भामतीकार पुढे लिहिलेले, भामती निबंध इत्यादी ग्रंथ, प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, बघा आता प्रकाशात्मा त्यांचा ग्रंथ, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिले आहेत. त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन एवढ्या ग्रंथाचं ऐका, अद्वैत सिद्धी, विवरण, भामती, मधुसूदन, प्रकाशात्मा, पुन्हा वाचस्पती, अशा हजारो ग्रंथ वेदाचे, हे कळत नाही म्हणून याचा सार म्हणजे विचार सागर. ह्याच चिंतन तुम्हाला याच्यात दिले आणि तुम्ही हे ऐका, सगळ्या ग्रंथाचं फल तुम्हाला आहे, म्हणून माझा जीव जाऊ लागला वर्षापासून हे संपन्न आणि हे तुम्हाला सांगता येईल. हे तर संपन्न झालं, माझी वाणी त्या म्हणताना मी घाल 18व्या अध्याय तर किती, 1 वर्ष 18वा अध्याय, एक ओवी 1 दिवस आहे. आता कोणाला पटत नाही तर त्यांचं पाप आहे, आमचं पाप नाही, आमचं मत बागेला जायचं, कारण 1 ओवी 1 दिवस सांगितली मी 18व्या अध्यायाची, 1 ओवी 1 दिवस. जे हरभरे हे आहेत ते तुम्हाला पुन्हा अजून बोलणार आहेत, पंडित निश्चलदाजी, त्यांचं थोडं निरूपण सांगू तुम्हाला मी, पण नंतर. पण यांचा जो ग्रंथाचा आरंभ आहे ते महत्वाचा 4था तरंग आहे, उत्तम अधिकाऱ्याचा आहे, पुन्हा मध्यम, पुन्हा कनिष्ठ. पहिला अधिकारी 4थ्या तरंगात मुक्त होतो तो पहिला उत्तम अधिकारी, दुसऱ्या 5व्या मध्ये होतो तो मुक्त मध्यम आणि 7व्यात होतो तो कनिष्ठ. म्हणजे थोडस बुद्धी अवघड असं, आणि जेवढी बुद्धी तसं ज्ञान झेपतं, जसं प्रार कसं सुख येतं, बरोबर आहे का. चला मी थांबते, तुमचा टाइम घेतला, सॉरी बाबा. कुंडली वडार विठ्ठल श्री ज्ञानदेव मधुसूदन सरस्वती यांचे ग्रंथ लहान आहेत का, हे तुम्ही ऐकलं का शब्द. प्रकाशात्मा कसला ग्रंथ आहे तो, अद्वैत तर तुम्हाला डोक्यावरून जाईल, गाड्या वाया गेल्या तर आता पागल झाली, मई म्हणू का